अस्सलाम वालेकुम गाइस, वेलकम टू माय चॅनल. कसे आहो सगळे? बेस आहो ना? आम्ही पण बेस आहो अल्हम्दुलिल्लाह. तर आज आपण ट्राय करणार आहोत एक नवीन रेसिपी आणि ती रेसिपीचं नाव आहे वाव आणि ते खायचे नंतर पण लागतात वाव. तर ते चला बघूया ते वावची रेसिपी कशी बनते आणि त्याच्यात इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते काय इन्ग्रेडियंट्स आहेत आणि मग तुम्ही पण आमची वावची रेसिपी ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी बेस्ट वाटेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. चला बघूया ह्यातला लागणारी काही काही चीज आहेत. ते ही सगळ्यात पहिले ह्याचे मैदा आहे आणि ही गरम केलेला तूप आणि ही थोडा हलका गरम केलेला दूध आणि ही बेकिंग पावडर, इलायची पावडर आणि ही नमक आणि ही सगळं मिक्स करूया पाणी. तर चला आता बघूया ह्याला कसं मिक्स करतात. ते मैद्यात सगळ्यात पहिले नमक टाकलं, आणि आता इलायची पावडर टाकतो, घी आणि ह्यातला आता अर्धा चमच बेकिंग पावडर आणि थोडा हलका गरम केलेला दूध दूध थोडा थोडा वती असा, एकदा सगळा वती असा नाही. आणि ही जी डिश आहे ती स्पेशल रायगडची आहे आणि ह्या डिशचं नाव वाव आहे आणि हे खायला पण वाव लागतात. आणि ह्यातला आता थोडं थोडं पाणी टाकून ह्याला कालूया असं. आणि ह्यातला थोडा थोडा करून पाणी टाकायचं आणि ह्याला एकदम सॉफ्ट मली असा. आणि ही बघा माशाल्लाह आमचा पीठ कालून झालाय आणि ह्याला आता 4 घंट्यासाठी झाकून असंच ठेवायचं आहे. यो बघा यो माझो भाऊ से अब्दुरहमान आणि यो दिसभर येऊन जाऊन तो वाव खपवते. खच्ची पण येऊन जाऊन दे ते वाव हेच खपवते ज्यादा. हेलो गाइस, चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, फॉलो करा. आपलं वावचं पीठ तयार झालं आहे. आता मी तुम्हाला दाखवते वाव कसे बनवतात ते. थोडं थोडंसं पीठ घेऊन असं कधी असं किती बेस बनलोय. कसे दिसतात, मस्त दिसतात ना वाव. आणि ह्याचं नाव पण वाव आहे आणि खायला पण वाव लागतात. कसे रिंग मध्ये बनवतात. तर चला माशाल्लाह आपले वाव रेडी आहेत. तीन मोठे मोठे प्लेटा भरून आम्ही बनवला हा वाव. आणि ही पिठी साखर आहे, ही ह्यातला मेन इन्ग्रेडियंट्स आहे आणि ही वर्षी टाकतात म्हणून मी तुम्हाला नंतर दाखवत आहे. आणि माशाल्लाह आपला तेल पण तयार होते आणि बिस्मिल्लाह बोलून आता ह्यातला टाकू. बिस्मिल्लाह.
आणि हे बघा मसाला मोबेस फ्राय होतात आणि ह्याचा कलर ना ब्राऊन गोल्डन टाइप व्हायला पाहिजे, तेव्हा आपण ह्याला बाहेर काढू. आणि ही मसाला बघा ही कलर चढ़ता है खिलता है कलर. चला झाले गोल्डन ब्राऊन आणि ह्याला आता आपण काढू. हे बघा एक अडकलं बघा ह्यातलं अडकलं बघा. ह्याला आता काढी असं निघलो. आणि आता ह्याला बाहेर काढायची नंतर पटकन ह्यावर पिठी साखर काढायचा का की ही पिठी साखर ना त्यावर जस्ट व्हायला पाहिजे. आणि पिठी साखर काढायचा आणि त्याला मिक्स करायचा. माशाल्लाह बघा मोबेस बनल्यात आमचे वाव. आणि ऐसे सगळे प्रोसेस करायची. सगळे जितके पण वाव हा ते ऐसे सेम तरीकेने तळायचे. आणि बघा माशाल्लाह किती क्रिस्पी आणि डिलिशियस वाटतात. आणि ह्याचं नाव पण आहे वाव आणि खायच्या नंतर पण लागतात वाव. So beautiful, so elegant, just looking like a wow. पका के खा. आणि तुम्हाला जर आमची रेसिपी बेस्ट वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि